आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि स्वागत आहे तुमचं आपला आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आज आहे आषाढी एकादशी। तुमचा सुद्धा उपवास असेल, आमच्या घरात सुद्धा उपवास आहेत, माझा आहे, माझ्या मिस्टरांचा आहे। आणि एक पार्सल आहे ते द्यायला जायचं आहे आज आपल्याला। रिपीट कस्टमर आहे, ठाण्यामधून त्यांनी आधी ऑर्डर दिली होती थालीपीठ भाजणी 1 किलो। तर या कस्टमरने याआधी सुद्धा ऑर्डर दिली होती 2 महिन्यापूर्वी आणि त्यानंतर आज परत त्यांच्याकडून ऑर्डर मिळाली आहे। 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात, आता जुलै महिना चालू आहे। त्यांचं शिपिंग लेबलची प्रिंटआउट माझ्याकडे होती, मोबाईलमध्ये सेव्ह होतं, त्याच्यामुळे मला परत प्रिंटआउट दुसरं डिझाईन, त्यामुळे मला दुसरी डिझाईन बनवावी नाही लागली। खाली घ्या थोडं। तर मंडळी, या कस्टमरने माझ्याकडून याआधी सुद्धा थालीपीठ भाजणी ऑर्डर केली होती आणि त्यांना थालीपीठ भाजणीची टेस्ट आणि क्वालिटी खूप आवडली, त्यामुळे त्यांनी मला पुन्हा रिपीट ऑर्डर दिली आहे। आणि त्यांनी मला मेसेज केला, आधी मला विचारलं तू कशी आहेस वगैरे, आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं मी प्राईस थोडी वाढवली आहे थालीपीठ भाजणीची, आणि तरीसुद्धा ते मला म्हणाले ठीक आहे चालेल, पण मला तुझ्याकडूनच थालीपीठ भाजणी घ्यायची आहे। जेव्हा त्यांनी मला मेसेज केला की मला तुझ्याकडूनच थालीपीठ भाजणी घ्यायची आहे आणि तू कशी आहे वगैरे असं विचारलं, तर एक ती आपुलकीची भावनासुद्धा वाटली आणि खूप चांगलं वाटलं की प्राईज वाढवूनसुद्धा थालीपीठ भाजणी त्यांनी ऑर्डर केली माझ्याकडून दुसऱ्यांदा। जेव्हा आपल्याला कस्टमरकडून रिपीट ऑर्डर मिळते याचा अर्थ आपण त्यांचा विश्वास कमावला आहे। फक्त आपण थालीपीठ भाजणी किंवा जे प्रॉडक्ट आपण सेल करतोय त्यातनं पैसे कमवतो असं नाही आहे, प्रॉडक्टसोबत त्यांचा विश्वाससुद्धा आपण कमवतो। तर मला खूप छान वाटत होतं त्यांच्या ऑर्डरमुळे। आणि थालीपीठ भाजणी मी फ्रेश तयार केली होती। ज्या दिवशी त्यांची ऑर्डर मिळाली त्या दिवशी मी थालीपीठ भाजणी फ्रेश तयार केली आणि त्यांना मेसेज केला की मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पार्सल डिस्पॅच केल्यानंतर मेसेज करते। आदल्या दिवशी मी थालीपीठ भाजणी तयार केली आणि दळून वगैरे आणलं, थंड करून घेतली आणि सकाळी मी पॅकिंग करायला घेतलं। आषाढी एकादशी पण होती त्या दिवशी आणि हा व्हिडिओ 2 दिवसानंतर अपलोड होतोय। तर मी थालीपीठ भाजणी आधी पॅक करून घेतली, बॉक्स पूर्ण पॅक केला। माझा हा ट्रान्सपरंट टेप भरपूर होता, पण तो व्यवस्थित असं निघतच नव्हता, त्याला ओपनिंग स्पेसच नव्हतं। त्याच्यामुळे मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की राहू द्या, मी तर कुरिअर एजन्सीमध्ये जेव्हा मी बॉक्स घेऊन जाईल त्यांच्याकडून टेप मागून घेते आणि त्यांच्याकडे टेप असतो। याआधीसुद्धा मी कुरिअर एजन्सीमध्ये बॉक्स पॅक करून घेऊन गेलेली आहे आणि लेबल तिथे लावला होता, शिपिंग लेबल। टीव्ही बंद करा, नसेल बघत तर एकीकडे माझी साबुदाणा वड्याची तयारी चालू होती आणि मध्ये बहिणीचा कॉल आला, मग तिच्याशी आधी बोलून घेतलं। व्हिडिओ शूट करताना तिचा फोन आला, मला मोबाईल समोर बसून व्हिडिओ शूट करायचा होता, थोडी माहिती त्यावेळेस शेअर करायची होती, पण जमलंच नाही। त्यानंतर खूप घाई झाली आणि हे कोलॅबरेशनचं मला प्रॉडक्ट आलं होतं। त्या दिवशी एक प्रॉडक्ट ओपन केलं आणि ट्राय केलं कसं आहे ते। चारुवेदिक ब्रँडचं रॉ बनाना पावडर आहे हे, आणि माझ्या मुलाने दूध गरम केलं, त्याच्यामध्ये ही पावडर मिक्स केली आणि थोडी साखर मिक्स केली आणि मिल्कशेकसारखंच एक कन्सिस्टन्सी झाली होती त्याची, थिक कन्सिस्टन्सी होती, चांगलं लागत होतं टेस्टलासुद्धा। आणि त्याच्यावरती आपण कसं यूज करायची ती पावडर ते सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। 100% ते डिहायड्रेटेड बनाना पावडरपासून तयार केलेलं आहे। बनाना डिहायड्रेट केला जातो आणि त्यानंतर त्याची पावडर तयार होते आणि दुधामध्ये मिक्स करून आपण मिल्कशेकसारखंसुद्धा ते पिऊ शकतो आणि आपण ते स्मूदीमध्ये सुद्धा यूज करू शकतो, पॉरिजमध्ये, शेक्समध्ये, बेकिंग रेसिपीजमध्ये आणि बेबी फूड प्रिपरेशनसाठी सुद्धा यूज करू शकतो। मी टेस्ट करून बघितलं आणि मला तर खूप आवडलं, माझ्या मुलालासुद्धा खूप आवडलं होतं आणि खूप चांगलं लागत होतं। अजून वेगवेगळ्या डिफरंट रेसिपी ट्राय करून त्याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो आपण हे। तर मी सुद्धा विचार करते अजून एखादी वेगळी रेसिपी जेव्हा ट्राय करेन तेव्हा त्याच्यामध्ये ते यूज करून बघेन।
आणि त्यानंतर मी साबुदाणा वडा तयार करायला घेतले. साबुदाणा वड्याची पूर्ण तयारी करून घेतली होती. मी याआधीसुद्धा एकदा साबुदाणा वडा तयार केला होता महाशिवरात्रीच्या दरम्यान आणि इंस्टाग्रामवर मी तेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता साबुदाणा वड्याचा. साबुदाणा वडा तेलात तळताना फुटले होते, तेल उडालं होतं आणि ते वडे आतलं मिश्रण वड्यांच्या आतलं मिश्रण बाहेर आलं होतं. तर मला भीती वाटत होती यावेळेस साबुदाणा वडा तयार करताना. मी काय केलं, वडे आधी हातावर प्रेस करून घेतले आणि मेदू वड्याला जसं आपण मध्ये होल करतो तसं त्याला मध्ये होल करून मग तेलात सोडले होते. तरीसुद्धा मिश्रण ते बाहेर येतच होतं वड्याच्या आतलं. काय माहिती का साबुदाणा व्यवस्थित भिजला नसेल त्यामुळे सुद्धा झालं असेल. आणि खरं सांगू का, त्या दिवशी माझी तब्येत एवढी डाऊन होती, मला एकदम अशक्तपणा वाटत होता. त्या दिवशी खरंच खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट केला नव्हता. म्हणूनच व्हिडिओ 2 दिवस लेट येतो आहे. मी तब्येत इतकी डाऊन होती आणि मला त्या दिवशी फूड लायसन्ससुद्धा रिन्यूअल करायला जायचं होतं. सगळ्यात आधी मी पार्सल तयार करून घेतलं. साबुदाणा वडा सगळ्यांना खाऊ घातला घरामध्ये. साबुदाणा वडा आधी घरात सगळ्यांना खाऊ घातला, मुलांना आणि नवऱ्याला. आणि त्यानंतर मी सुद्धा खाऊन घेतलं, नाश्ता केला आणि थोडा वेळ आराम केला आणि लगेच पार्सल द्यायला गेले. पार्सल देऊन आले कुरिअर एजन्सीमध्ये. आणि घरी आल्यावर फूड लायसन्स रिन्यूअल करायला जायचे म्हणून कागदपत्र म्हणजे माझं फूड लायसन्स शोधलं आणि मी उद्यम रजिस्ट्रेशनसुद्धा केलं आहे. आणि मी आधी विचारायला गेली होती त्या सायबर कॅफेमध्ये की काय काय कागदपत्र लागेल रिन्यूअल करण्यासाठी. तर त्याने सांगितलं की तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन लागेल आणि जे तुमचं फूड लायसन्स आहे ते घेऊन या आणि आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल. तर ते सगळं मी घेऊन गेले नंतर पार्सल देऊन आल्यानंतर. तर शिपिंग लेबल मी कुरिअर एजन्सीमध्ये गेल्यानंतर लावलं होतं बॉक्सला. त्यांच्याकडून टेप मागून घेतला. तिथे एक लेडीज असते आणि तिथले जे ओनर आहेत ते सुद्धा खूप हेल्पफुल आहेत. ते स्वतः म्हणाले जर नाही कधी म्हणजे जर नसेल तुमच्याकडे टेप तर इथे येऊनसुद्धा तुम्ही लावू शकता. याआधीसुद्धा 2-3 वेळेस मी तिथेच लावला होता टेप बॉक्सला. तर आत्तासुद्धा तसंच केलं. त्या दिवशी शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे कुरिअर एजन्सी बंद असते, म्हणून मी घरी आले आणि सगळ्यात आधी कस्टमरला मेसेज केला की दुसऱ्या दिवशी कुरिअर एजन्सी बंद असणार आहे, तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत पार्सल तुमच्याकडे पोहोचेल. प्रायव्हेट कुरिअर एजन्सीमध्ये 2 दिवसात किंवा 3 दिवसात पार्सल पोहोचून जातं आणि ठाण्याचं पार्सल होतं तर ते सोमवारपर्यंत पोहोचेल अशी गॅरंटी होतीच त्यांच्याकडून. आणि त्यानंतर मी घरी आले, कस्टमरला मेसेज केला आणि चहा घेतला आणि सगळे कागदपत्र घेऊन सायबर कॅफेमध्ये गेले फूड लायसन्स रिन्यूअल करायला देण्यासाठी. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून मी माहिती घेतली, जर कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल म्हणजे घरातून फूड बिझनेस सुरू करायचा असेल तर कोणती कागदपत्रे लागतात. तर त्यांच्याकडून जी माहिती मिळाली आहे आणि मी माझा बिझनेस सुरू करताना कोणती कागदपत्रे काढली हे मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. माझं फूड लायसन्स मी रिन्यूअल करायला दिलं आहे. 7-8 दिवसानंतर मला ईमेल येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.